पाय पडतो तो बाबा. येळकोट 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 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, सुभेदार मल्हारराव होळकरांचा, थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांचा. येळकोट 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 सुभेदार मल्हारराव होळकरांचा, थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांचा. येळकोट 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 जय मल्हार. नमस्कार, जय मल्हार. मी शेखर बंगाळे. आज सोलापूरमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 332व्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील संघटना, सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने होळकरशाहीचे प्रणेते असे सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आज महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो की यशवंतराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर तसेच सुभेदार मल्हारराव होळकर यांचे राज्यात एक भव्य असं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांची जयंती, त्याचबरोबर पुण्यतिथी, राज्याभिषेक दिन हे सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी साजरा झाला पाहिजे अशी देखील मागणी आम्ही आज समाजाच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीने करत आहोत. आणि त्यांचा इतिहास, जे काही अटकेपार झेंडा, जो काही आज लोक म्हणतात किंवा अटकेपार झेंडा फडकवणे, अटकेपार झेंडा फडकवणे, परंतु खऱ्या अर्थानं अटकेपार, अटक नदीच्या पार या ठिकाणी अटकेपार झेंडा फडकवणारे असे मल्हारराव होळकर, त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. आज या ठिकाणी शत्रू भागो भागो मल्हार आया अशा प्रकारे म्हणत असत. त्या असे थोर असणारे आमचे सुभेदार मल्हारराव होळकर, ज्यांनी अहिल्यादेवींचे सासरे या ठिकाणी त्यांना या सती प्रथेपासून सती जात असताना त्या ठिकाणी विरोध करणारे, सती प्रथेला प्रथमतः विरोध करणारे असे सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज 332व्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती उत्सव साजरा करत आहोत. आणि त्याचबरोबर जयंतीचा संबंध भारतवर्षाला शुभेच्छा देत आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचे विचार या ठिकाणी तळागाळामध्ये रुजावे यासाठी नक्कीच आम्ही समाज बांधव प्रयत्न करत राहू. जय हिंद, जय मल्हार.